हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र भेटतो का? म्हणजेच या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनो काय आहे, रक्षाबंधन आहे. या रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींनो आपल्याला रक्षाबंधनाची भेट भेटणार का? म्हणजे 2 हप्त्याचे पैसे एकत्र भेटणार का? कारण एक संभाव्य वाटप तारीख जाहीर झालेली आहे. मग समजा संभाव्य वाटप तारीख जर जारी झाली असेल, तर मग जी-आर प्रसिद्ध कधी होणार? आणि सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, ही म्हणजे असं मला म्हणायचं आहे, की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला मोठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर भेटणार आहे आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट सुद्धा भेटणार आहे. तर चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, कधीपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतं आणि कधी आले तर आपल्याला 3,000 भेटू शकतं. सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा लाडक्या बहिणींनो, जर नॉर्मली 15 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले आणि हीच एक संभाव्य तारीख आहे की 15 तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये 10, 11, 12 या 2 ते 3 दिवसांमध्ये काय होईल, जी-आर प्रसिद्ध होईल आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये 12, 13, 14 या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतात. ठीक आहे. 10, 11 मध्ये काय येईल, जी-आर प्रसिद्ध होईल. 12, 13, 14 तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. पण इथे जर लाडक्या बहिणींनो आपला जी-आर नाही आला आणि पैसे सुद्धा वितरित झाले नाही, तर मग 29 तारखेलाच पैसे जमा होतील. 29 तारखेच्या अगोदर म्हणजे 4थ्या वीक मध्ये. तर मला एवढं सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटतं का सरकारने जर 15 तारखेपर्यंत पैसे पाठवले नाहीत, तर आपल्या अकाउंटला 3,000 रुपये सेंड करावेत आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट देवाभाऊ, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आपल्या काकी सुनेत्रा पवार यांनी आपल्याला 3,000 रुपये द्यावे का? तुम्हाला वाटतं का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो आपण मागणी तर करू शकतो भावांकडे. जसं तुम्ही तुमच्या सख्ख्या भावांकडे मागणी करता, की आम्हाला रक्षाबंधनाचे पैसे एवढे नाही पाहिजे, एवढे पाहिजे. तर आपण 3,000 रुपयाची मागणी करायची का? आणि काही लाडक्या लाडक्या बहिणीने लास्ट इयर म्हटलं होतं, की देवा भाऊ पैसे देते, तुमचे सख्खे भाऊ देत नाही. तर या वर्षी सुद्धा आपण मागे मागणी करू, की आम्हाला 2 हप्त्याचे पैसे एकत्र द्या. माहीत तर पडेल सख्खे आहे की परके आहे म्हणून. म्हणून मला लाडक्या बहिणींनो म्हणायचं आहे, की तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला 1,500 रुपये पाहिजे की 3,000 पाहिजे? सोबतच लाडक्या बहिणींनो मला असं म्हणायचं आहे, या सरकारपुढे आपण एक मागणी केली होती मागे, की जो वितरण आहे 1,500 ऐवजी याला वाढवून द्या. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला तुम्हाला दाखवतो ती न्यूज. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, या दिवशी खात्यात जमा होणार 1,500. जुलै हप्त्याची संभाव्य तारीख आलेली समोर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा 1,500वा हप्ता 15 ऑगस्ट पूर्वी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. बघा न्यूज. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. जुलै महिना संपून आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. जुलै महिन्याचा 1,500चा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे लाखो बहिणींचे लक्ष लागलेले आहे. आता हप्त्याची वितरणाची संभाव्य तारीख तुमच्या समोर आलेली आहे. 15 ऑगस्ट पूर्वी जर पैसे खात्यामध्ये जमा झाले, फक्त तुम्हाला 1,500 मिळतील. हप्ता वाढून मिळेल, नाही मिळेल काही सांगता येणार नाही. पण मला सरकारला एवढं म्हणायचं आहे, की या महिन्यामध्ये काय रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनानिमित्त ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्येच द्यावा. म्हणजे ऑगस्ट महिन्याचा लाभ ऑगस्ट मध्येच द्यावा. बरोबर? जुलैचाही झाला आणि ऑगस्टचाही झाला. असे 3,000 रुपये तुम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 29 तारखेला पाठवा. रक्षाबंधनाची भेट आमच्या या बहिणींना द्या. सूत्रांनी दिलेल्या खात्रीला आहे माहितीनुसार 15 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याचा 1,500चा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये केला जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होणार मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत सविस्तर चर्चा होऊन अधिकृत अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजे आता जी मीटिंग होईल, दर मंगळवारी मीटिंग होत असते. त्या मीटिंग मध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला असं सांगितलं जाईल, की बाबा हा वितरणाचा लाभ कधीपर्यंत होतो, किती भेटणार आहे. राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी 15 ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्यानिमित्त औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये भेट देण्याची जी कारवाई आहे ती केली जाणार आहे.
त्यानंतर 80 लाख महिला अपात्र, 1,66,00,000 महिलांना मिळणार लाभ. योजनेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ई-के-वाय-सी आणि पुनर्रचना प्रक्रियेनंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. ई-के-वाय-सी न केलेल्या किंवा अर्जातील त्रुटीमुळे तब्बल 80 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. राज्यभरात आता 1,66,00,000 इतक्याच लाडक्या बहिणी इलिजिबल आहेत. आणि मला सांगा, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना, लाडक्या बहिणींनो, 24वा हप्ताचा जो लाभ आहे तो मिळालेला आहे? कारण आता जर तुमचं नाव त्या लिस्टमध्ये नसेल, कारण की मी तुम्हाला काल सांगितलं, अंतिम यादी जाहीर सुद्धा झाली आहे आणि या अंतिम यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल, 1.66 1,66,00,000 बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल, तुम्हाला लाभ भेटणार नाही. आणि तुमचं नाव कसं चेक करायचं याची माहिती सुद्धा दिली, की ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला जायचं, वरती लॉग इन करायचं आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्हाला माहिती पडेल, की का तुम्ही अप्रूव्ह आहे, रिजेक्टेड आहे, पेंडिंग आहे, जे असेल ते. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, मला इथे म्हणायचं आहे, की आता ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा पाठवली, की कोणते डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला उद्याला सांगणार आहे, की जर ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू नाही झाली ऑनलाईन, तर ऑफलाईन ती कशी चालू होणार आहे, सगळंच मी तुम्हाला देणार आहे. डी-बी-टीद्वारे थेट खात्यात रक्कम. महिला व बाल विकास विभाग ही रक्कम थेट आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल. ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे, त्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ सुरळीत मिळणार आहे. जुलैच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख लवकरच जाहीर होईल. 15 ऑगस्ट पूर्वी पैसे जमा होणार असल्याची बातमी. महिला वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठीक आहे. आता लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल, तर लाडकी बहीण योजनेची वाटप तारीख जाहीर झाली आहे. किती? 15 तारीख. जी-आर कधी येणार? तुम्हाला सांगितलं 9-10 ला जी-आर येणार. 12, 13, 14 या 3 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार. 1500 होणार की 3000 होणार? तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण सरकारकडे मागणी करू, की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आम्हाला एकत्र द्या. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र द्या, म्हणजे ₹3000 द्या. नाहीतर 15 तारखेच्या आत झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे? ₹1500 मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतं का सरकारने जे आपलं मानधन आहे 1500 वरून ऑलमोस्ट ते 2100 करावं? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढं नाही तर मग 1800 करावं किंवा 1750 तरी करावं. कारण 2 वर्ष होऊन गेले, की तेवढाच निधी सरकार आपल्याला देतोय. म्हणून सरकारकडे नम्र विनंती आहे, की माझ्या लाडक्या बहिणींचे काय जो मानधन आहे ते वाढवून द्या. तुम्हाला वाटतं का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.